अतिशय स्वस्तात आणि झटपट होणारा मस्त चवीचा असा हा सफेद ढोकळा. त्याबरोबर तुम्ही चटणी किंवा सॉस काहीही खाऊ शकता. आज आपण ढोकळ्याबरोबर पुदिन्याची चटणी सर्व केलेली आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो, त्याचबरोबर हाईपही करायला विसरू नका. सफेद ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दही टाकलेलं आहे. त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा भरून साखर टाकायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता त्याला जसं पाणी लागेल तसं ते टाकत आपण मिक्स करायचं आहे. मिश्रणात अजिबात गुठळ्या राहता नयेत यासाठी आपण त्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता थोड्या वेळासाठी ते आपण बाजूला ठेवूयात. 10 मिनटं आपण त्याची वाट पाहूयात. 10 मिनटं झालेली आहेत. आपल्या मिश्रणात विशेष काही फरक पडलेला नाही आहे. त्याला अजून काही पाण्याची गरज नाही आहे. आता आपण मिश्रणात 1 इनोचं पाकीट टाकणार आहोत आणि त्यावर थोडं पाणी टाकणार आहोत आणि मिश्रण परत एकदा ढवळून घेणार आहोत. आपण मिश्रण जेवढं हलवू तेवढे त्यात बबल्स तयार होतात आणि मिश्रण हलकं होतं. आता हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे एक डबा घेतलेला आहे आणि त्याला गोडे तेलाने ग्रीसिंग केलेलं आहे. आता आपण तयार केलेलं सर्व मिश्रण त्या डब्यामध्ये ओतणार आहोत. आता डबा थोडा टॅप करून आपण त्याला झाकण लावणार आहोत. आता मी हा डबा कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. म्हणजे त्यातलं जे मिश्रण आहे ते वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. आपला ढोकळा कुकरमध्ये आपण वाफवून घेतो आहोत. तोपर्यंत आपण दुसरीकडे त्याच्या फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी आपण एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आपण 2 चमचे गोडे तेल घालणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण 1 चमचा राई टाकणार आहोत. राई तडतडते आहे. त्यात आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत. त्यात आपण 1 कप पाणी टाकणार आहोत आणि अर्धा चमचा साखर टाकणार आहोत. त्यातच चवीपुरतं मीठही टाकायचं आहे. आता हे फोडणीचं पाणी आपण उकळू द्यायचं आहे. पाणी उकळायला लागलेलं आहे. आपण गॅस बंद करूयात आणि पाणी थंड होण्याची वाट पाहूयात. हे पाणी थंड झाल्यानंतर आपण त्यात लिंबू पिळणार आहोत. आपला ढोकळा वाफवून तयार झालेला आहे. आता आपण त्याचे तुकडे पाडूयात. त्याआधी आपण त्याच्या कडा सोडवून घेऊयात.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्याचे आपण तुकडे पाडत असताना ते बेसनच्या ढोकळ्यासारखे एकदम फाईन पडत नाहीत, कारण इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यातूनही तुम्हाला व्यवस्थित जर तुकडे पाडायचे असतील तर मिश्रण वाफवण्याआधी ते कमी प्रमाणात घाला. एकाच भांड्यात भरपूर मिश्रण घालू नका. जर तो ढोकळा जाडीला कमी असेल तर त्याचे तुकडे त्या मानाने व्यवस्थित पडतील. आपले तुकडे पाडून झालेले आहेत आणि आपली फोडणीही थंड झालेली आहे. त्यात आपण आता लिंबू पिळूयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात लिंबू रस घेऊ शकता. मिश्रण परत व्यवस्थित ढवळायचं आहे. आता आपण ते फोडणीचं पाणी ढोकळ्यावर टाकूयात. त्याला सर्व बाजूला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडीशी कोथिंबीरही त्यावर टाकू शकता. अशा तऱ्हेने आपला सफेद ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. सफेद ढोकळ्याबरोबर द्यायच्या पुदिन्याच्या चटणीसाठी आपण इथे अर्धा नारळ ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे. त्यात 3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, पाव चमचा साखर, तसेच थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घेतलेला आहे. पुदिना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. कोथिंबीर मात्र पुदिन्यापेक्षा जास्त घ्या. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडं पाणी टाकून आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. आपली पुदिन्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. झटपट होणारा असा हा सफेद ढोकळा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.